विनयभंगाची तक्रार करण्यास कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ कथितरित्या पाहणाऱ्या पोलिसांची चौकशी होणार आहे। तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी एकामागून एक येत हा व्हिडिओ पाहिल्याचा आरोप एका विवाहितेने केला होता। झी 24 तासने सर्वप्रथम या महिलेची कैफियत मांडली होती। पोलिसांनीच व्हिडिओ पाहून 10 वेळा विनयभंग केल्याची भावना या महिलेची झाली। तिने हा प्रकार ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या कानावर घातला होता। महापौरांनी या संतापजनक प्रकाराबाबत ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून तातडीने कारवाईची मागणी केली होती। झी 24 तासवर बातमी प्रसारित झाल्यावर पोलिसांच्या कृत्याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त व्हायला सुरुवात झाली। अखेर त्या पोलिसांची चौकशी होणार असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितलं। मात्र हा व्हिडिओ केवळ तपास अधिकाऱ्यांनाच पाहिला असल्याचा दावाही त्यांनी केला व्हिडिओ मी घेऊन गेलेली होती। ते लेडीज कॉन्स्टेबल न बघता ते जेंट्स कॉन्स्टेबल बघत होते। जे मला असं वाटलं की जी घटना माझ्याबरोबर झाली आहे ते म्हणजे ती सारखी होत होती। त्यावेळी सगळे पोलीस बघत होते, म्हणजे सगळे A to Z शेजारचे। मग असं आहे की जेव्हा मी तिकडे गेली ना तर लेडीज कॉन्स्टेबल कोणच नव्हता। मग माझं म्हणणं असं आहे जे माझ्या जागी जर दुसरं कोणी गेलं तर लेडीज कॉन्स्टेबल त्यांच्यासाठी उभी राहायला पाहिजे। ड्युटी ऑफिसरला त्यांनी ते दाखवलं, तर ड्युटी ऑफिसरांनी लगेच सिनियर पी आय बारावकर साहेब यांना सदरबाबत सांगितलं। त्यानंतर सिनियर पी आयनी त्यांना त्यांचे कॅबिनमध्ये बोलवलं, चौकशी केली आणि ताबडतोब गुन्हा दाखल करण्यास सांगितलं। त्याप्रमाणे विनयभंगाचा गुन्हा सदर आरोपितावर दाखल केला। दाखल केल्यानंतर प्राथमिक चौकशी सगळी ते ठाणे अंमलदार आहेत त्यांनी केलेली आहे। ठाणे अंमलदार यांना 2-3 मदतनीस असतात, परंतु सदरची मोबाईलची फिल्म आहे ती फक्त ठाणे अंमलदार यांनीच पाहिलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।